प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या घरात जसा चहा हा सकाळी पाहिजेच असतो ना, तसा नाश्त्यासाठी देखील कांदा पोहे हे आठवड्यातून एकदा आणि दोनदा तरी पाहिजेच असतात. कांदा पोहे म्हटलं की हे सर्वांच्या आवडीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि हे कांदा पोहे अगदी भरपूर वेळासाठी मौसूद राहावे. त्याचबरोबर या ठिकाणी अशा काही महत्त्वाच्या ज्या टिप्स असणार त्या तुम्हाला मी नव्यानेच सांगणार आहे. त्यामुळे रोजचे नेहमीचे बनवले जाणारे कांदा पोहे परंतु विकतच्या सारखे थोडेसे वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी महाराष्ट्रीयन प्रत्येक घराघरात आवडीने बनवले जाणारे कांदा पोहे अगदी परफेक्ट पद्धतीने हे तयार करणार आहोत. अगदी 2 व्यक्तींच्या प्रमाणामध्ये हे कांदा पोहे आपण तयार करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी कांदा पोहे करण्यासाठी जे थोडेसे पातळ असे जे पोहे भेटतात ना, ते पोहे घेतलेले आहे. साधारणतः 1 वाटी एवढे पोहे घेतलेले. आता 1 प्लेट भरून किंवा 1 वाटी भरून अशा पद्धतीची मोठ्या साईजची वाटी भरून जर तुम्ही पोहे घेतले तर त्यामध्ये 2 व्यक्तींचे पोहे सहज तयार होतात. अगदी परफेक्ट असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. धुण्यासाठी अशा पद्धतीने छान असा जाळीचा वापर करायचा, म्हणजे त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सगळं येऊन जातं. 5 ते 7 मिनटं झालेले आहे. पोहे छान असे आपले भिजवून तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे छान असे मोकळे आपले पोहे भिजले की कांदा पोहे छान असे तयार होतात. आता ज्या वाटीच्या मापाने आपण पोहे मोजून घेतले त्याच वाटीच्या मापाने अर्धा ते पाऊण वाटी एवढा आपल्याला कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकणार आहोत. अगोदर थोडंसं तेल जास्त पडलं होतं, मी त्यातील थोडंसं काढून घेतलेलं आहे, कारण पोहे करण्यासाठी खूप जास्तही तेल वापरू नका, त्यामुळे खूप तेलकट असे पोहे तयार होतात. मी अगोदर थोडंसं जास्त तेल पडलं होतं ते काढून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले. आता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे पोह्यांची जी चव असते ना, जेवढी कांद्यावर डिपेंड असते तेवढी शेंगदाण्यावर देखील डिपेंड असते. त्यामुळे शेंगदाणे अगोदर तुम्ही पूर्णपणे तुम्ही 90 ते 100% तळून ते काढून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने 60 ते 70% छान असे क्रंची हे शेंगदाणे करून घ्यायचे. त्यानंतर कांदा टाकायचा. या ठिकाणी 60 ते 70% पोहे शेंगदाणे छान असे क्रंची करून घेतले आणि त्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे. कांदा मध्यम आकाराचे 2 कांदे मी कापून घेतलेले होते. त्यानंतर राहिलेले 30% शेंगदाणे आहे ना, ते आपले कांद्यामध्ये छान असे तळले जाणार आहे. त्याचबरोबर जिरं देखील टाकलेलं आहे. साधारणतः 1 ते 1.5 चमचे एवढं जिरं टाकलं. जिरं थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं. त्यानंतर कांदा परतवेपर्यंत आपलं जिरं देखील छान असं फुललं जातं. त्यानंतर मध्यम आचेवर या ठिकाणी कांदा परतवून घ्यायचा. आता कांदा कशा पद्धतीने परतवलेला असायला हवा हे मी तुम्हाला दाखवते. या स्टेजला आपण लगेचच यामध्ये हिरवी मिरची कापून टाकलेली आहे. आता तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण हे कमी अधिक करू शकता. आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित अशा तेलामध्ये तळून घेणार आहोत. तेलामध्ये कढीपत्ता टाकलं की खूप तेल उडतं, त्यामुळे आपण कांदा परतवत असताना यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा खूप जास्तही लालसर रंगावर तळायचा नाही किंवा खूप कमीही तळायचा नाही. तळून होत आल्यानंतर आपण गॅसचा फ्लेम हा कमी केलेला आहे. त्यानंतर आपण पोह्यामध्ये 1 चमचा साखर मिक्स करून व्यवस्थित अशी एकत्र करून घेतलेली आहे. त्यानंतर आपले कांदा जो आहे ना, तो व्यवस्थित असा परतवून तयार होत आहे. कांदा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 80 ते 90% कांदा आपला छान असा परतवून झाला. म्हणजे कांदा खूप जास्त कच्चाही नको आहे किंवा खूप जास्त लालसर रंगावर तळलेलाही नको आहे. अशा पद्धतीने छान असा 80 ते 90% कांदा परतवून झाला की लगेचच आपण यामध्ये हळद टाकणार आहोत. हळद टाकताना खूप जास्तही टाकू नका. आता माझी ही घरी तयार केलेली हळद आहे. या हळदीला खूप जास्त रंग आहे, त्यामुळे अगदी अर्धा ते पाव चमचा एवढीच हळद टाकलेली आहे. खूप जास्त हळदीचा वापर केला की ते पोहे तयार झाल्यानंतर खूप जास्तच हळदीचे दिसतात किंवा खूप कमी हळद तुम्ही टाकली तर पांढऱ्या रंगावर ते पोहे तयार होतात. त्यामुळे हळदीवर तुमच्या पोह्यांचा रंग डिपेंड असतो, त्यामुळे हळद टाकताना बेताचीच टाका.
त्यानंतर साखर छान अशी या पोह्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेली आहे. 5 मिनटं वेळ लागलेला होता. तेवढ्या वेळात आपला कांदा वगैरे छान असा परतवून झालेला आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. अगदी लहान साईजचं 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर सर्व जिन्नस व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत. आता हळद तुम्ही तेलामध्ये कशा पद्धतीने छान अशी परतवून घेतली तर तुमच्या पोह्यांना रंग देखील छान येतो. त्यामुळे हळद टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं छान अशी तेलामध्ये परतवून घ्या. छान असा तेलामध्ये त्या हळदीचा रंग उतरू द्या. त्यानंतर त्यामध्ये पोहे टाका आणि आता ही पोहे जे आहे ना, जसे जसे आपण परतवीत जाऊ तसं या पोह्यांना रंग खूप छान येतो. जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये पोहे छान असे परतवून तयार होतात. हे पहा, पोहे छान असे मिक्स करून दिलेले आहे. अगदी छान परफेक्ट असा रंग या पोह्यांना आलेला आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपले कांदा पोहे अगदी झटपट बनवून तयार होतात आणि गरमागरम कांदा पोहे अगदी सगळेजण आवडीने खातात. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील 6 दिवस येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर आपला कविताच किचनचा कांदा लसूण मसाला लॉन्च केलेला आहे. गेले 15 दिवसापासून खूप छान सेल होत आहे. जर तुम्हाला जर कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घेऊ शकता. अगदी पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटून पाट्यावर कांदा लसूण वाटून त्याचबरोबर शेतकऱ्याकडील केमिकल विरहित सर्व आपण मसाले यूज करून हा कांदा लसूण मसाला केलेला आहे. छान असे कांदा पोहे तयार झालेले आहे. गरमागरम आपण ते डिशमध्ये सर्व करणार आहोत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. परफेक्ट असं आपली कांदा पोहे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. या अगोदर आपण पोह्यांचे वेगवेगळे प्रकार देखील पाहिलेले आहे. बटाटा पोहे असतील, असे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण पोह्यांचे प्रकार देखील पाहत आहोत. आणि आजचा हा नाश्ता मी गरमागरम पोह्यांसोबत करणार आहे. तुम्ही आज नाश्त्यासाठी काय बनवलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.